Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अथणी तालुक्यातील कटगेरी गावातील सरकारी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी प्रार्थना नागप्पा बिरादार पाटील हिने SSLC परीक्षेत तब्बल 625 पैकी 625 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना इतके उल्लेखनीय यश मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब मानली जात आहे. प्रार्थनाच्या या यशामुळे चिकोडी परिसराचा मान उंचावला असून संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे. प्रार्थनाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी तिचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. तिच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा हा परिपाक असून ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली आहे. बेळगाव शहरात बेकायदेशीर बांधकामाविरोधात महानगरपालिकेने गुरुवारी मोठी कारवाई करत मारुती गल्लीतील मंगल मेटल्स कंपनीने परवानगीशिवाय उभारलेली इमारत पाडण्यास सुरुवात केली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही धडक मोहीम राबवण्यात आली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पथकाने सकाळी लवकरच घटनास्थळी दाखल होत 3 JCB मशीन्सच्या सहाय्याने पाडण्याचं काम सुरू केलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मोठी गर्दीही यावेळी पाहायला मिळाली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इमारत कोणतीही अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती. याबाबत अनेक वेळा नोटीस देऊनही बांधकाम हटवण्यात आले नव्हते. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने थेट कारवाईचा मार्ग अवलंबला. या कारवाईमुळे बेळगावमधील इतर बेकायदेशीर बांधकामधारकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही बांधकामावर कठोर कारवाई केली जाईल. शहरात पुढील काही दिवसात अशा कारवाया अधिक वेगाने सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित चित्ररथ मिरवणूक तसेच वडगाव येथील मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शहरवासीय व नगरसेवकांतर्फे पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्तांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे नगरसेवक रवी साळुंखे व माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. मिरवणुकीदरम्यान निर्माण होणारी परिस्थिती कौशल्याने हाताळत कार्यक्रम शांततेत पार पाडल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी राजू सावंत, अनंत बिर्जे, ज्योतिबा शहापूरकर, प्रसाद मुदकेकर आदी उपस्थित होते. कर्नाटक सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या 10वीच्या निकाल पत्रिकेत मराठी विषयाचा उल्लेख गायब राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. या निकाल पत्रिकेत इतर भाषांचे विषय नावासह नमूद असताना मराठी विषयाच्या ठिकाणी रिक्त जागा ठेवून केवळ गुण नोंदवण्यात आल्याचं दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला आहे. हा प्रकार मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून मराठी भाषेवर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शुभम शेळके यांनी केला आहे. सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा देणार असून महाराष्ट्र सरकारने याची दखल घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे सीमा भागात पुन्हा एकदा भाषिक वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवार दिनांक 23 रोजी कर्नाटक शैक्षणिक बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा प्रथम भाषा मराठी विषय दिसत नसल्याची बाब समोर आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही बाब लक्षात येताच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. यावेळी हिरेमठ यांनी हा प्रकार बेंगळूर येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला असून काही तासात समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर संकेतस्थळावर मराठी विषय पुन्हा दिसू लागला असून हा प्रकार तांत्रिक अडचणीमुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच वेळेत दुरुस्ती झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नागरबेट्टा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थिनी सौजन्या कंदकूर हिने SSLC परीक्षेमध्ये 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सौजन्या ही शेजारच्या हुनगुंद येथील शिक्षक दाम्पत्य बसवराज कंदकूर आणि सुजाता कंदकूर यांची सुकन्या आहे. दरम्यान विजयपूर जिल्ह्याचा SSLC परीक्षा 1चा निकाल 94.16% लागला आहे. जिल्ह्यातून परीक्षेला बसलेल्या एकूण 38,423 विद्यार्थ्यांपैकी 36,180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहरात दिवसा तीव्र ऊन आणि रात्री उष्णता असं वातावरण असताना गुरुवारी शहरात ठिकठिकाणी गारांसह पावसाची नोंद झाली. थोडा वेळ पडलेल्या या पावसामुळे काही काळासाठी गारवा निर्माण झाला. सकाळपासून उन्हाचा झटका जाणवत असतानाच दुपारी 2च्या सुमारास आकाश ढगाळ झाले आणि दुपारी 3:30च्या सुमारास वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. शहरातील मुख्य भागात गारा पडल्या असून काही ठिकाणी अल्पकाळ पाऊस झाला. पुढील 3 दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून 25 एप्रिलनंतर पुन्हा तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. टिळकवाडी मंगळवार पेठेतील बालिका आदर्श विद्यालयाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल यंदा 95% लागला असून विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन केलं आहे. या निकालामध्ये वेदिका लक्ष्मण नावगेकर हिने 95.68% गुण मिळवत शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सायली विनोद पाटील हिने 95.52%, द्वितीय, वैभवी निलेश येळगुळकर 93.92% मिळून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच आचल अनिल धाडवे हिने 93.76%, ऋतुजा दशरथ सुतार हिने 93.28%, अनुश्री श्रीधर पाटील हिने 92.80%, स्नेहल बसाप्पा गवळी 91.04%, सौम्या ज्योतिबा बेळगावकर 90.56%, इच्छा अमृत जाधव 90.8%, वैष्णवी मारुती कणबरकर 90% आणि श्रद्धा यल्लाप्पा पाटील 90%. या विद्यार्थिनींनीही उल्लेखनीय यश मिळवलं आहे. तसेच शाळेचा एकूण निकाल 95% लागल्याने शिक्षक, पालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून उत्तीर्ण विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे. या यशामागे विद्यार्थिनींचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य कारणीभूत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. सातत्य, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन आमदार आसिफ सेठ यांनी केले. सुभाषनगर येथील मागासवर्गीय कल्याण विभागाच्या मॅट्रिक नंतरच्या मुलींच्या वसतिगृह परिसरात उभारण्यात आलेल्या व्हिजन बेळगाव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन बुधवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सेठ यांनी विद्यार्थिनींना सातत्यपूर्ण अभ्यास व वाचनाची गोडी लावण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल असे सांगत आमदार निधीतून आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक, मागासवर्गीय कल्याण विभागाच्या उपसंचालक हर्षा एस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बीके मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेचा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला आहे. यामध्ये शाळेचा विद्यार्थी अभय पाटील याने 93.28% गुण घेऊन शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून आदी कुलकर्णी 85.44% गुण प्राप्त करून द्वितीय, तर राकेश कुलगोड याने 84% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी यांच्यासह समस्त शिक्षक वर्गाचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शिक्षण संस्थेचे चेअरमन अविनाश पोद्दार यांच्यासह समस्त व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आमदार आसिफ सेठ यांनी मुख्यमंत्री विशेष अनुदानातून बेळगाव शहरातल्या मारुतीनगर, आझादनगर आणि गांधीनगर येथे 3.5 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा शुभारंभ केला. या अंतर्गत रस्ते विकास, गटारे बांधकाम आणि पेव्हर बसवण्याची कामे हाती घेण्यात आली असून नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. ड्रेनेज समस्या, खराब रस्ते आणि पादचारी मार्गातील अडचणी दूर करण्यावर या प्रकल्पाचा भर असून कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील असे आमदारांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर उपाय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी स्थानिक नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास कामांना पाठिंबा दर्शवला. विजयपूरच्या बबलेश्वर मतदारसंघात उद्योग व पायाभूत सुविधा विकासाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एम बी पाटील यांनी सोमवारी मच्छीमारांना मोफत किट व लाईफ जॅकेट्सचे वितरण केले. राज्य, क्षेत्र व जिल्हा पंचायत योजनेअंतर्गत एकूण 61 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी 11 जणांना प्रतिकात्मक स्वरूपात साहित्य प्रदान करण्यात आले. या योजनेमध्ये बबलेश्वर तालुक्यातील जैनापूर, बबलादी, देवर, गेन्नूर, बेळुब्बी, कनबूर, सुदगुंडी तसेच तिकोटा तालुक्यातील बरटगी, अरकेरी, मखनापूर येथील मच्छीमारांचा समावेश आहे. कृष्णा नदी व विविध तलावांमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना या किट्सचा लाभ मिळणार आहे. यावेळी उपसंचालक एम एच भांगी, सहाय्यक संचालक श्रीशैल एस गंगनळी, दोमनाळ मत्स्य सहकारी संघाचे अध्यक्ष श्रीरामसिंग राठोड व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव महापालिका कार्यालयात आयुक्त कार्तिक एम, वरिष्ठ अधिकारी LNT, वॉटर बोर्ड प्रतिनिधी आणि सर्व नगरसेवकांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. बैठकीत पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा विकास आणि शहरातील प्रलंबित कामांची स्थिती यावर सखोल चर्चा करण्यात आली. सुरू आणि प्रस्तावित प्रकल्पांचा आढावा घेत अडचणी ओळखून कामांची अंमलबजावणी गतिमान करण्यावर भर देण्यात आला. समन्वयाने कामे पूर्ण करणे, वेळेत अंमलबजावणी आणि जबाबदारी निश्चित ठेवणे आवश्यक असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या तक्रारी तात्काळ सोडवून दर्जेदार कामकाज सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजयपूर येथे मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विजयपूरमधील सिद्धेश्वर मंदिरासमोर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन तसेच 1 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली वाहत मृतांना अभिवादन केले. गतवर्षी पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 पर्यटकांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. विजयपूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात तापमान 42° पर्यंत पोहोचल्यानं प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत असून प्रशासनाने हाय अलर्ट जारी केलाय. सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण होत आहे. संभाव्य हीट वेव्हचा सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात 10 खाटांचा वातानुकूलित हीट स्ट्रोक वॉर्ड सुरू करण्यात आला असून तज्ज्ञ डॉक्टर व औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. रुग्णांसाठी थंड वातावरणाची व्यवस्था करण्यात आली असून तातडीने उपचार देण्यासाठी स्वतंत्र सुविधा सज्ज आहेत. नागरिकांनी द्रव पदार्थांचे सेवन करावे, लहान मुले व वृद्धांना उन्हात पाठवू नये आणि अत्यावश्यक असल्यास सकाळी 10 पूर्वी किंवा सायंकाळी बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव शहरातल्या भेंडी बाजार परिसरात सुमारे 33 लाखांच्या ड्रेनेज विकास कामांचे उद्घाटन केले. या प्रकल्पामुळे व्यापारी, फेरीवाले आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या दीर्घकालीन पाणी निचरा समस्येवर तोडगा निघणार आहे. सुधारित ड्रेनेज व्यवस्थेमुळे पावसाळ्यातील पाणी साचणे रोखले जाऊन व्यापारी व्यवहार सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. कामे दर्जेदार पद्धतीने आणि निश्चित कालावधीत पूर्ण केली जातील असे आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले.
या उपक्रमाचे व्यापारी व फेरीवाल्यांनी स्वागत केले असून उद्घाटनावेळी स्थानिक नेते, व्यावसायिक प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. मदनी इंग्लिश मीडियम हायस्कूल बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीची परीक्षा 2025-26 मध्ये उत्कृष्ट यश संपादन केलं आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये ताजकिया नासिरुद्दीन साकळी हिने 625 पैकी 609 गुण मिळवत 97.44% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. टिपू सुलतान तहसीन मकानदार याने 625 पैकी 608 गुण मिळवत 97.28% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. बीबी फातिमा अब्दुल अजीज दलवाई हिने 625 पैकी 600 गुण मिळवत 96% गुण प्राप्त केले. मुस्फिरा मोहम्मद आरिफ मुल्ला हिने 625 पैकी 590 गुण मिळवत 94.40% गुण मिळवले, तर सबा खानम अमजद खान बक्षी हिने 625 पैकी 587 गुण मिळवत 93.92% गुणांसह उल्लेखनीय यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. संकेश्वर घटप्रभा गोकाक या महत्त्वाच्या मार्गावरील घटप्रभा कालव्यावर उभारलेल्या नव्या पुलावरून अखेर वाहन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी योग्य सुविधांचा अभाव असल्याने प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः पावसाळ्यात येथे वाहतूक धोकादायक ठरत होती. नव्या पुलाच्या बांधकामामुळे हा प्रश्न कायमचा मार्गी लागला असून वाहतूक अधिक सुरक्षित झाली आहे. या पुलामुळे संकेश्वर, घटप्रभा आणि गोकाक या भागातील संपर्क सुलभ होऊन वाहतुकीची गती वाढणार आहे. व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गोकाक शहरातील बस स्थानक परिसरात सुमारे 35 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात हा मृत्यू आजारामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नागरिकांनी संबंधित व्यक्तीची ओळख पटल्यास गोकाक शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे माणसांसह प्राणीही हैराण झाले असून गुरुवारी बेळगावातील सरदार मैदानावर घडलेली एक हृदयस्पर्शी घटना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. क्रिकेट सामना सुरू असताना एक माकड अचानक मैदानात येऊन समालोचन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन बसले. सुरुवातीला उपस्थितांना आश्चर्य वाटलं, मात्र त्याची अवस्था पाहून ते तहानलेलं असल्याचं लक्षात आलं. तिथे उपस्थित काही नागरिकांनी तात्काळ पुढाकार घेत माकडाला पाण्याची बाटली दिली आणि माकडाने शांतपणे पाणी पिऊन तहान भागवली. या घटनेमुळे वाढत्या उष्णतेचा प्राण्यांवर होणारा परिणाम अधोरेखित झाला असून माणुसकीचंही सुंदर दर्शन घडलं. नागरिकांनी अशा काळात प्राण्यांसाठी पाण्याची सोय करण्याचे आवाहन केले आहे. बेळगाव शहरातील अनगोळ येथे श्रीरामसेना हिंदुस्थान यांच्या वतीने बेळगाव हिंद केसरी बैलगाडा शर्यत या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गावच्या मातीतली परंपरा, संस्कृती आणि जल्लोष यांचा संगम असलेला भव्य बैलगाडा शर्यतीचा सोहळा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 ते रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 या 3 दिवसात पार पडणार आहे. या बैलगाडी शर्यतीसाठी शहरातील विविध ठिकाणी जाऊन जनजागृती करण्यात आली. या शर्यतीचे आयोजन श्री मरगाई देवी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तलाव येथे करण्यात आले असून दररोज सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेमध्ये स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध भागातून बैलगाडा मालक व शर्यतपटू सहभागी होणार असून मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेमुळे अनुगोळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवण्याचे आवाहन केले आहे. पत्नीने साडीऐवजी गाऊन घातल्याच्या कारणावरून पतीने तिला पेटवण्याचा अमानुष प्रकार खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथे उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मूळचा हत्तरवाड आणि सध्या दुर्गानगर नंदगड येथे वास्तव्यास असलेला कृष्णाजी पाटील वय 29 आणि मंजुळा वय 27 यांचा 8 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतरपासून कृष्णाजी हा पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे सांगितले जात आहे. गाऊन घातल्याच्या कारणावरून पत्नीने साडी परिधान करावी यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पतीने पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कृष्णाजी पाटील याला अटक करून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. टिळकवाडी येथील जीजी चिटणीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या 10वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात भर घातली आहे. एकूण 42 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला आहे. या निकालात 17 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, 22 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 2 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये यश मिळवले आहे. शाळेतील श्रेया मंजुनाथ गोळीहळ्ळी हिने 98.4% गुण मिळवत प्रथम क्रमांक, अक्षरा पुजारी हिने 96.96%, रचित कल्लेदने 95.36%, प्रेम सुतार 93.76%, सुशांत डिग्गईरे 93.76%, वेदा खानोलकर 93.12%, वेदांत शिखरे 92.96%, राघवी गुंडप्पनावर 92.32%, तनिष्का कपडेकर्णे 91.52%, मुदसीर शेख 91.52%, नायरा यम्मीनकट्टी 91.36% आणि प्रणव शेट्टी 90.56% प्राप्त करून विशेष प्रावीण्य मिळवले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची ठरल्याचे मत व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.